जलगांव शहर के वार्ड क्रमांक 14 में आज राजनीतिक माहौल पूरी तरह गरमाया नजर आया। आज इच्छा देवी मंदिर से चुनावी प्रचार रैली की भव्य शुरुआत की गई। इस अवसर पर माजी मंत्री एकनाथ राव खड़से ने नारियल फोड़कर रैली का शुभारंभ किया। रैली की शुरुआत के साथ ही पूरे क्षेत्र में जागो जागो के नारों की गूंज सुनाई दी। पटाखों की जोरदार आतिशबाजी और फूलों की बारिश के बीच रैली आगे बढ़ी, जिससे माहौल पूरी तरह चुनावी रंग में रंग गया। इस रैली में महिलाओं की भारी संख्या में मौजूदगी देखने को मिली। महिलाओं का उत्साह और जोशीली नारेबाजी लोगों के बीच चर्चा का विषय बनी रही। रैली इच्छा देवी मंदिर से निकलकर अब्दुल हमीद चौक, टीपू सुल्तान चौक, बिलाल चौक, महादेव मंदिर, मच्छी बाजार, शिरसोली नाका, डी मार्ट होते हुए रामनगर तक पहुंची। पूरे रोड शो के दौरान माजी मंत्री एकनाथ राव खड़से का नागरिकों द्वारा जगह जगह जोरदार स्वागत किया गया। इतना ही नहीं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने वार्ड क्रमांक 14 के चारों उम्मीदवारों को भी जनता का भरभराट और उत्साहपूर्ण प्रतिसाद मिला। जगह जगह फूलों की वर्षा, नारों और तालियों के साथ समर्थकों ने अपना समर्थन जाहिर किया। इस दौरान खासतौर पर महिलाओं में भारी जोश देखने को मिला, जिन्होंने पूरी रैली मार्ग में लगातार नारेबाजी कर माहौल को और भी ऊर्जावान बना दिया। इस रैली ने साफ कर दिया है कि वार्ड क्रमांक 14 में राष्ट्रवादी शरद पवार गुट के उम्मीदवारों को मजबूत जनसमर्थन मिल रहा है और चुनावी मुकाबला अब निर्णायक मोड़ की ओर बढ़ता। जळगाव महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या कित्येक वर्ष मी या ठिकाणी लढवत आलेलो आहे। वर्षानुवर्ष या निवडणुका मी जवळून पाहिलेल्या आहे, पण अलीकडची निवडणूक ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक अशी दिसते आहे की जे लोकशाही पद्धतीला बाजूला सारून हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करणारी दिसते आहे। एका बाजूला उमेदवारांवर दबाव बांधून त्या उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडणे अशाही तक्रारी आहेत। आणि अशा वातावरणामध्ये जळगावकरांना मतदान करायचं आहे, स्वच्छ चांगलं मतदान व्हावं ही आमची अपेक्षा आहे। या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अलायन्स ही युती आहे आणि यासाठी आमच्याकडनं या वार्डामधून लाड बंजारी अशोक सीताराम, तडवी नाजमीन मकबूल, सना शेख रियाज आणि जमीलुद्दीन शेख शरीफ शेख हे 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। आणि मला आशा आहे की जळगाव शहरातील नागरिक या महानगरपालिकेचं चित्र गेल्या अनेक वर्षातून अनुभवत आहे। यामधनं बाहेर यायचं आहे, विकासाच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान करून विजयी करतील। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारच्या वतीनं जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून आम्हाला पक्षाचे या जळगाव शहराचे अध्यक्ष इजाजभाई मालिक यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। या उमेदवारीचा सन्मान देऊन आम्ही आपल्या प्रभागातील आमच्या 4 उमेदवारांचा प्रचार नारळ फोडून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथरावजी खडसे साहेबांच्या वतीने यांच्या हस्ते या प्रचार नारळाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। हा शुभारंभ करताना आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साहात मध्ये रॅलीचं आयोजन केलं होतं आणि मतदारांनी आम्हाला रॅलीत चांगला प्रतिसाद दिलेला आहे। कारण मागील या भागातून जे उमेदवार निवडून गेलेले आहे ते माझे विरोधी पक्ष नेते होते, उपमहापौर होते, महापौर होते। हा प्रभाग त्यांचा होता। या प्रभागात मागील 10 वर्षापासून सतत या ठिकाणी निवडून आलेले आहे। कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही। या विकास न झाल्यामुळे जनतेने आम्हाला या रॅलीच्या माध्यमातून भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही अपेक्षा करतोय मतदारांकडनं की त्यांनी आमच्या उमेदवारांना शरदचंद्रजी पवार यांच्या उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीच्या पुढे बटन दाबून आम्हाला निश्चितच विजय करतील असा आम्हाला त्यांच्या
प्रतिसादावरून दिसत आहे आणि आम्ही जनतेच्या सहवासात राहून पुढे जो विकास झालेला खुंटलेला आहे त्या विकासाकडे आम्ही लक्ष देऊन जनतेच्या आम्हाला जर निवडून दिलं तर निश्चित आम्ही जनतेच्या सोबत राहून रात्रंदिवस जळगाव शहराच्या विकास महानगरपालिकेच्या माध्यमातून या जनतेचा इथे घरकुलाचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, सार्वजनिक शौचालयाचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, रस्ते गटारी ह्या विषय मी या पलीकडे जाऊन सांगतो की या ठिकाणी उर्दू माध्यमिक नसल्यामुळे आम्ही या उर्दू माध्यमिकाकडे सुद्धा लक्ष देणे निवडून जर आले तर आम्ही निश्चितच या उर्दू माध्यमिक विद्यालयाकडे सुद्धा चालू करण्याचा प्रयत्न करू अशी मी आमच्या मतदारांनी मला विश्वास निवडून दिला तर निश्चित आम्ही ह्या मतदारांपुढे जाऊन हा विषय आम्ही मार्गी लावू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आता गोळा मैदान आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिली त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच बंटी बबली चोर हे असे त्यांनी महानगरपालिकेची मोठी जुनी पाईपलाईन आहे ते चोरलेली आहे. त्या चोरीच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि स्वतःच्या या भागातून निवडून गेले, जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास केला. या ठिकाणी 4,500 कोटी रुपयाचा फायदा स्वतःसाठी करून घेतलेला आहे. असे बंटी बबली आता लोकांसमोर मतदान मागायला येत आहे. मी मतदारांना बी आवाहन करतो की अशांना आता आपला जबाब विचारावा की आपण महापौर असताना आपण या विकास भागाचा काय विकास केला. जे असे म्हणताय की आम्ही 1000 मतं बी पार करू शकणार नाही, त्यांना आम्ही दाखवतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एक 4ही सीट निवडून आणून दाखवू एवढी मी त्यांना इशारा देतो आणि त्यांना या माध्यमातूनही अजून एक इशारा देतो. खरंच आपल्यात हिंमत असेल, आपल्यात खरंच हिंमत असती महापौर होते आता काही दिवस काल त्यांनी एक सांगले की मी 7-12 नावावर लावून देईन आणि ते महापौर असताना लावू नाही शकले तर आता ते निवडून येऊ नाही शकत तर काय नाव लावतील. मी त्यांना आव्हान देतो तुमच्या प्रॉपर्टीवर आमच्या कामावर त्या लोकांची नावं लावून दाखवा एवढी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.